चॉकलेट दिलं, गाजर देऊ नये या ठाकरेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया. कॅडबरी दोघांना गेली, तेवढ्यात अंबादाजींनी मी कॅडबरी दिल्यामुळे पेढे दिले. मग मी शुगर पेशंट असल्यामुळे तो पेढा नेहमी वाटतो. जवळ अनिल परब होते, त्यांना पेढा दिला. अनिल परबांना व्हिडिओमध्ये तुम्ही ऍडव्हान्स शुभेच्छा असं म्हटलं. मी त्यांना पेढा दिला आणि पेढा देण्याच्या म्हणून असं म्हटलं की अधिवेशनाच्या शुभेच्छा. अधिवेशनाच्या शुभेच्छा पण सगळ्यांना एकमेकांना देतो. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हटले की चॉकलेट तुम्ही देताय, फक्त गाजर आम्हाला देऊ नका. तो उद्धवजींचा असा कोट्या करण्याचा स्वभाव आहे त्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये आता मी त्यांची स्तुती केली तर दिवसभर ते चालवाल. मी असं म्हणेन की उद्धवजींचा स्वभाव आहे कोट्या करण्याचा, त्यांच्या मनात काही नसतं. दरम्यान यावरती प्रवीण दरेकर आणि शिरसाटांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा. तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही. बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होत आहे का एकत्र. बोलता तसं करा. तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला. आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत. त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले. लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत. उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा. आणि हे राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत. हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं. महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो. म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही. अत्यंत चांगला भेट त्यांची झाली, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. शंभूराज देसाईंचं एक वक्तव्य समोर येतंय. विधानसभेच्या निवडणुकांना अजूनही वेळ आहे, तरी पण मवियामध्ये वाद असल्याचं देसाई म्हणतात. निवडणुका जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच असल्याचं सुद्धा ते म्हणतात. महायुती एका विचाराने निवडणुकीला सामोरं जाईल असं देसाई म्हणतात. ठाकरे आणि फडणवीसांची भेट हा निव्वळ योगायोग होता. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय मान यांनी. पाहूया. मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहे. सर, आज पहिलाच दिवस आहे सभागृहाचा पावसाळी अधिवेशनाचा, आणि पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा गदारोळ पायऱ्यांवर पाहायला मिळाला. नेहमीच आहे. अधिवेशन सुरू असताना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी इतर दिवशी विरोधक पायऱ्यांवर जमतात, त्यांच्या काय मागण्या असतात त्याप्रमाणे ते घोषणाबाजी करतात आणि सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन त्यांना जी वेगवेगळी आयुधं उपलब्ध आहेत त्या वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न मांडून शासनाकडनं त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. ते त्यात म्हणजे हे दरवेळचंच आहे, प्रत्येक वेळच्या अधिवेशनातली ही पद्धत आहे. सर, आज महाविकास आघाडीच्या एका नेत्याने असं म्हटलंय की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देऊनच आम्ही जे त्या निवडणुकींना सामोरे जाऊ. या आधी असं ठरलं होतं की न मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देता सामोरे जाऊ. तुम्हाला काय वाटतं आता या संपूर्ण प्रकरणाला कसं बघायचं आणि मग महाविकास आघाडीत पुन्हा रस्सीखेच होणार का मुख्यमंत्री पदावर? हे बघा, तुम्ही समजून घ्या, अजून विधानसभेच्या निवडणुकांना अवकाश आहे. आत्ताच महाविकास आघाडीत सुरू झाले. एक पक्ष काय म्हणतो, कुठला चेहरा आता नाही, आम्ही निवडणुका लढू आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही ते नाव मुख्यमंत्री पदाचं आणू. उभाटा गट काय म्हणतोय, आत्ताच चेहरा समोर आणा. आणि ते तर त्यांनी जाहीरच केलं की उभाटा गटाचे नेतेच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. म्हणजे निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर ह्यांच्यात आता रस्सीखेच सुरू झाली. त्यामुळं त्यांना लखलाभ होऊ द्या. त्यांना कसं आहे, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे क्षणिक सूज आलेली आहे कालच्या लोकसभा निवडणुकीतल्या निकालाची, त्यामुळे ती त्यांना एन्जॉय करू द्या. आम्ही आपल्याला एवढंच सांगतो की महायुती महाराष्ट्रामधली ही भक्कम आहे आणि महायुती एका विचारानं संघटितपणे पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं जाईल आणि विधानसभेच्या निवडणुका बहुमतानं आम्ही जिंकू. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
नाही, आता हे बघा, हे विधान भवनमध्ये विधानसभेतलं कामकाज संपून वरच्या मजल्यावरती विधान परिषदेमध्ये जाताना माननीय आमदार महोदयांना आणि मंत्री महोदयांना एकच लिफ्ट आहे आणि विधान परिषदेचं कामकाज 12 वाजता सुरू होणार होतं. एकाच वेळी कदाचित दोन्ही नेते त्या लिफ्ट जवळ आले असतील. त्यामुळे हा योगायोग आहे आणि ही एकच लिफ्ट आहे ना जी माननीय मंत्री महोदयांना आमदार महोदयांना विधान परिषदेच्या सभागृहामध्ये वरच्या मजल्यावर घेऊन जाते. त्यामुळे यातनं वेगळा अर्थ काही काढण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.